दादा तोच प्रश्न होता की मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सिनियर सिटीजन असतील, कोणी सिनियर सिटीजन नाहीये. तुम्ही हे लक्षात ठेवा, राजकारणामध्ये जोपर्यंत जनता ठरवत नाही तोपर्यंत कोणी म्हातारा होत नाही, कोणी रिटायर होत नाही. विनोद जगताप सर, मेरा सवाल ये है कि नई इंडस्ट्री लाने के लिए क्या प्रयास होंगे? और पिछले 2.5 साल में आपने देखा होगा कि विपक्ष हमेशा ये चिल्लाता रहा है कि सारे उद्योग गुजरात जा रहे हैं. देखिए, विपक्ष को तो बार बार जवाब दिया है, आंकड़ों से दिया है. आज आपको एक और नया आंकड़ा बताता हूं कि पिछले पूरे साल में हमको जितना एफडीआई मिला उसका 90% एफडीआई 6 महीने में मिल गया. तो आप समझ सकते हो कि कितना इनफ्लो इंडस्ट्री का आ रहा है. और जल्दी ही कुछ इंडस्ट्रीज की घोषणाएं मैं करूंगा. मेरी बातचीत अंतिम चरण में है कि जिनको महाराष्ट्र को पाकर, उन इंडस्ट्रीज को पाकर बहुत महाराष्ट्र को खुशी होगी, ऐसी कई इंडस्ट्रीज के साथ मेरी चर्चा अंतिम चरण में. अजय भाई आपण अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. प्रश्न असा असतो की त्याची जी अंमलबजावणी असते त्यावर अनेक असं बघायला मिळतं की काही जे पात्र असतात पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे किंवा नीट माहिती नसल्यामुळे त्याचा लाभ मिळत नाही. म्हणजे जर 100% पैकी 70% लोकांना मिळाला लाभ आणि पात्र असून 30% जर मिळत नाही त्यांच्यामुळे ती योजना टिकावते. तर ह्याची जी अंमलबजावणी जी आहे त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टीम अशी तुम्ही काही सजेशन द्या म्हणून मी नाही, चांगलं आहे. कराल का तुम्ही? असं मॉनिटरिंग सिस्टीम असावी की त्याचं एक स्वतंत्र खातं निर्माण करावं, त्याला एक कॅबिनेट दर्जाचे मंत्री असावे, त्यांना सगळ्या खात्यांना ऍक्सेस असावा आणि त्यामुळे त्यांनी त्याचं मॉनिटरिंग केलं काय तर ह्या योजना खरोखर लोकांना प्रत्यक्ष लाभ होऊ शकेल. आणि माझं एक सजेशन असं आहे की शिंदे साहेबांनी या सगळ्या याच्यात जो हे केलेलं आहे तर शिंदे साहेबांकडे हे काम सोपवलं तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि त्यांना सगळे अधिकार द्यावे करायचं. या खात्याला शिवशाही खातं असं नाव द्यावं अशी माझी. आपली सूचना चांगली आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजीच्या थ्रू होतं. सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही. या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजीच्या माध्यमातून. निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहेत याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही उभी करू. आता आपला निधी परत जात नाहीये, निधी आपण पुढे खर्च करतो. एकच मिनिट, एक 1 मिनिट. विरोधी पक्ष असणं हे लाडक्या बहिणींचा आदर केला नाही. बऱ्याच जरी 10% तरी काही राज्यांमध्ये तेवढे आमदार नसताना विरोधी पक्षाने तसा विचार आपल्याकडे होता. बघा, हा निर्णय अध्यक्षांना करायचा. हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो, हा अध्यक्षांचा निर्णय असतो. अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल. आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्षनेते पद नव्हतं 10 वर्ष, तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते किंवा सगळ्या प्रकारे त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरीली विरोधी पक्षनेता असतो तिथे त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं. या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करतील आम्हाला तो मान्य असेल. त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्षनेता द्यायचा, आम्ही कधीच विरोध करणार नाही. लाडकी बहीण कोणतरी बोलतोय बघा, शक्ती कायद्याच्या संदर्भात प्रॉब्लेम असा झाला की शक्ती कायदा आपला गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो गेला. कारण आपला कायदा हा केंद्राच्या अनेक कायद्यांवर अधिक्षेप करणारा होता आणि त्याचसोबत काही तरतुदी आपल्या ज्या होत्या त्या संदर्भात काही विसंगत निर्णय, म्हणजे त्यापेक्षा वेगळे निर्णय, विसंगत म्हणजे वेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिले होते. म्हणून तो कायदा त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने 3 नवीन कायदे तयार केले आणि या 3 नवीन कायद्यांमधल्या त्यांनी ज्या तरतुदी केल्या जवळपास आपण ज्या तरतुदी केलेल्या आहेत
तशा तरतुदी त्या कायद्यांमध्ये आहेत आणि आता पुन्हा त्या कायद्याशी आपल्या काही तरतुदी विसंगत होत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारशी त्या संदर्भात चर्चा करावी लागेल. जसं आपण बघितलं असेल तर आता या नवीन कायद्यांमध्ये एक इंडिपेंडंट चॅप्टर हा रेपवर तयार झालेला आहे. फाशीपर्यंतची शिक्षा जी आधीच्या कायद्यांमध्ये नव्हती ती आता या नवीन ज्या आपण जी न्यायसंहिता केलेली आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भात एकदा केंद्र सरकारशी चर्चा करून आवश्यक असेल तर कदाचित आपल्या कायद्यांमध्ये बदल करावा.